एका लग्नाची दुसरी गोष्ट. काय झालं तू इथे कसं ते सांग. अगं हो ऐक 63. तुला कंटाळा नाही येत? कंटाळा, राग, मनस्ताप, वैताग, विषाद सगळं असं 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 एकदम एकदम होतं. आता त्रास होतो मला. पण मी काय करणार. माई आजीचा हट्ट आणि आईचा बाबडा स्वभाव यापुढे माझं काहीही चालत नाही. मला हात टेकावे लागतात. तू खरं कारण का नाही सांगून टाकत? तिसरी मुलगी बघायला गेलो होतो तेव्हा सांगितलं होतं मी खरं कारण. सांगितलं होतं की नाही? पण नाही, यांचं आपलं एकच. आता तुला माहितीये इट इज एक्स्ट्रीमली इन्सल्टिंग फॉर द गर्ल्स अँड मी टू. माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे ते सांग. तू माझी केस लढवावीस. येस हो. ऐक 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 आपल्या घरातल्या 14 लोकांपैकी 2च माणसं अशी आहेत ज्यांच्याशी मी बोलू शकतो, संवाद साधू शकतो. तू आणि दिग्या काका. बाकी सगळ्यांच्या सॉलिलॉकी सुरू असतात. म्हणजे ते बोलत असतात आणि मी फक्त ऐकत असतो. तू एकटीच अशी आहेस जी माई आजी समोर बिनदिक्कत बोलू शकते. त्यामुळे प्लीज आत्या तू बोल, माझ्या वतीने बोल आणि समजाव त्या सगळ्यांना. कारण हे सगळं थांबलं पाहिजे आत्या. मला खूप त्रास होतो ग या सगळ्याचा. माझ्याकडून होईल तेवढी मदत मी तुला नक्की करेन. थँक्स आत्या. थँक्स. आय मीन थँक्यू. रिअली थँक्स अ लॉट. तुम्हाला विचारायचं असेल ना मला काहीतरी? पेपर कसा गेला असं विचारायला तू काही 10वीची परीक्षा देऊन आलेली नाहीस. एक वेळ ते सोपं होतं ग, पण मुलगा कसा होता असं विचारायचं झालं तर नाही आवडला. त्यात काही नवीन नाही म्हणा, नेहमीच आहे ते. कारण कळू शकेल का मला? कारण त्याच्या टी शर्टवर लिहिलेली ओळ नाही आवडली मला. अरे सुयोग्य कारण देण्याचं तरी सौजन्य दाखवा. टी शर्ट वर लिहिलेली ओळ आवडली नाही हे काय कारण आहे? हे दादा सांग ना कोण जिंकलं कोण सांग ना. ज्ञाना. काय रे दादा? अरे ते काय जिंकणं हरणं जाऊ दे, झालं काय ते तर सांग. नापसंत. अरे आम्ही ऐकण्यावारी नेतो म्हणून शेफारलास तू. अरे तुझी आई पहिली होती, तिला बघायला तुझे बाबा गेले. अरे ते असे तुझ्यासारखे वागले असते ना तर आज तू नसतास. समजला? हो. चल ग माई. काय रे घना, काय झालं? मुलगी दिसायला बरी नव्हती का? नाही रे, चांगली होती. मग एक मिनिट, तुम्ही लोक मला काही विचारूच नका. मला जे सांगायचं ते मी उल्का आत्याला सांगितलं, तिला विचार. एखाद्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या भिंतीचा रंग तुला आवडत नाही म्हणून तो नापास. एखाद्याच्या घरच्या फिश टँक मधले मासे तुला आवडत नाही म्हणून तो नापास. अरे काय, कोणी ओव्हर स्मार्ट आहे, कोणाला स्वतःची आयडेंटिटीच नाही, कोणी आघळ पघळ आहे. काय काय चाललंय काय मला काय कळत नाही. मला सांग, सगळ्या लग्नाळू मुलांचं परीक्षण करण्यासाठी आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी परमेश्वरांनी पाठवलंय का तुला? काय काय समजतेस काय तू स्वतःला? आहे ना मी इतकी इरिटेटिंग, मग कसं जमेल माझं कुणाशी? बाबा म्हणूनच म्हणते मुलं बघणं वगैरे आता थांबवा. काय होतं ना, मला सुद्धा नाही आवडत असं सतत सतत कुणाला तरी रिजेक्ट करायला. मग एखाद्याला हो म्हणून टाक बाळा पटकन. खूप चांगली चांगली मुलं आहेत. तुला सांगतो, एकत्र राहिलं ना की मन सुद्धा जुळतात बघ. बाबा मला ना खूप काम आहे, डेडलाईन आहे. गुड नाईट. ते उपोषणाचं नक्की आहे बरं का? नाही आता प्राण गेला ना तरी मागे हटणार नाहीये बघ मी. काय वाटेल ते झालं तरी खात नाही बघ, पीत नाही काय. तू जर एक हट्टी असशील ना तर मी बाप आहे तुझा, लक्षात ठेव. एका लग्नाची दुसरी गोष्ट.